सातारा, चंद्रपूर, भिवंडी, कोल्हापूर नंतर आता सांगलीचं राजकारण देखील चांगलंच चर्चेत आले. सांगलीमधील पक्षापक्षातील गट, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची निर्णायक भूमिका, बार्गेनिंग पॉवर यामुळे सांगलीचं वातावरण चांगलंच तापलंय. एका बाजूला चंद्रकांत पाटील विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष चर्चेत आलाय, तर दुसऱ्या बाजूला सुहास बाबर विरुद्ध गोपीचंद पडळकर असाही सामना रंगलेला दिसतोय. आणि म्हणून आता सांगलीच्या राजकारणात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाचा बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. आणि परिस्थिती अशी आहे की खुद्द मुख्यमंत्र्यांनाही यात लक्ष घालावं लागू शकतं असं सांगितलं जाते. नेमकं सांगलीत काय घडतंय, कोण कोणाच्या बाजूला आहे आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात जाणार, चला सविस्तर बोलूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सांगलीतील जिल्हा परिषदेच्या 61 तर पंचायत समितीसाठीच्या 122 जागांसाठी मतदान झालं. 69.76% मतदान झालं. आता निकाल बघायला गेला तर भाजपला 16 जागांवर समाधान मानावं लागलं. सगळ्यात जास्त जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळाल्यात. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 जागा, शिंदे सेनेला 7, काँग्रेसला 11, शरद पवार गटाला 18, शिवसेना ठाकरे पक्षाला फक्त 1, रयत क्रांती संघटनेला 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला 1. आता या ठिकाणी निकालाचं गणित पाहिलं तर जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसण्यासाठी 31 सदस्यांचं बहुमत असणं गरजेचं आहे. आता महाविकास आघाडीकडे बघा, शरद पवार गटाचे 18 सदस्य, शिवसेना ठाकरे गटाचा 1 सदस्य, काँग्रेसचे 11 सदस्य असे एकूण 30 सदस्य होतात. म्हणजे बहुमतासाठी फक्त 1 सदस्याची कमतरता आघाडीकडे. महायुतीकडे पाहिलं तर भाजपचे 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6, शिंदे सेनेचे 7, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे 1-1 असे मिळून भाजप समर्थकांची संख्या 18. म्हणजेच 31चा बहुमताचा आकडा महायुती पूर्ण करू शकते आणि अध्यक्ष बसू शकते अशी स्थिती आहे. आता महायुती एकत्र आली तर अध्यक्ष कोणाचा बसणार यावर चर्चा सुरू होती. भाजप आपला अध्यक्ष बसवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेच्या सेनेसोबत वाटाघाटी करत होता. पण दुसरीकडे सांगली जिल्ह्यात प्रभावी मानले जाणारे जयंत पाटील यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटाशी चर्चा करायला सुरू केली. त्यामुळं या अध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आता इथपर्यंत तुम्हाला गणित समजलं असेल. आता परिस्थिती अशी निर्माण झाली की अजित पवार गट आणि शिंदे सेनेचा जो गट आहे त्यामध्ये अनेकांचं मत आहे की भाजप सोबत न जाता महाविकास आघाडी सोबत जावा आणि आपला अध्यक्ष बसवावा. म्हणजे युतीनं जरी किंवा आघाडीने जरी एकत्र असेल तरी 1.25 वर्ष प्रत्येकाला अध्यक्षपद मिळणार आहे. पेच असं आहे की पहिल्या वर्षी अध्यक्ष कोणाचा बसणार. आता यातूनच अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी एक विधान केलं आणि जिथून सांगलीत आता पाटील विरुद्ध पाटील असा संघर्ष उभा राहिला. खास करून अजित पवार गट राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत जाऊ शकतो अशा चर्चा सुरू झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणालेत, महायुती म्हणून एकत्र येण्याचे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सदस्य हे घड्याळ चिन्हावर निवडून आलेत. त्यांना पक्षाचा व्हीप पाळावा लागेल, अन्यथा ते अपात्र होऊ शकतात. आता यावरच उत्तर देताना जयंत पाटील म्हणालेत, आमची निवडणुकीत घड्याळासोबत आघाडी होती. मग घड्याळावर निवडून आलेल्या उमेदवारांना भाजप कसा काय दम देऊ शकतो. घड्याळ हा स्वतंत्र पक्ष आहे, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. असं असताना भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा भाजपाच्या एखाद्या नेत्याने त्यांना नियम सांगणं म्हणजे एका पक्षाची दुसऱ्या पक्षावर दादागिरी सुरू आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच आता अजित पवार गटाचा निर्णय जो आहे त्या सगळ्याचा चेंडू सुनेत्रा पवारांच्या कोर्टात गेला. सुनेत्रा पवार हा निर्णय घेतील असं सांगितलं जाते. मात्र हे सगळं असताना अजित पवार गट किंवा शिंदे सेनेचा गट कुणासोबत जातो यावरच अध्यक्षपद ठरणार आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान आहे ते जर तसं प्रत्यक्षात घडलं, जर व्हीप लागू झाला तर मग महाविकास आघाडीला विरोधी बाकावर बसावं लागेल का हे पाहणं महत्वाचं आहे. पण या सगळ्या घडामोडीत दुसरीकडे सुहास बाबर विरुद्ध पडळकर हा संघर्षही समोर येताना दिसतोय. या संघर्षामुळे भाजपला विरोधी बाकावर नक्की बसावं लागू शकतं अशी दाट शक्यता आहे. काय आहे तर इथं संख्याबद्दल आता तुमच्या लक्षात आला असेल, संख्याबळ येतो. तर यामध्ये जर तुम्ही भाजपच्या संख्याबळाकडे पाहिलं तर जत जो गोपीचंद पडळकरांचा तालुका आहे तिथून 8 सदस्य निवडून आलेत आणि हा जो करिश्मा आहे तो पडळकरांचा मानला जातो. शिवाय निंबवडे येथून भाजपचा जो उमेदवार निवडून आलाय त्याचंही श्रेय पडळकरांना दिलं जातं. म्हणजे विचार करा, 16 पैकी भाजपचे जे 9 सदस्य निवडून आलेत ते गोपीचंद पडळकरांमुळेच. त्यामुळे अध्यक्षपद जर भाजपकडे गेलं तर पहिलं अध्यक्षपद गोपीचंद पडळकर यांना मिळणार हे निश्चित मानलं जाते. दुसरीकडे पाहिलं शिवसेनेत, महायुतीच्या शिवसेनेत सुहास बाबर यांच्याकडे शिवसेनेचे जे 7 सदस्य आहेत
त्यापैकी 6 सदस्य हे सगळे सुहास बाबर यांच्याच करिश्म्यामुळे निवडून आलेत. त्यांनी स्वतः निवडून आलेत. आणि अशा परिस्थितीत सुहास बाबर यांना पडळकर गटाकडे अध्यक्षपद जाऊ द्यायचं नाहीये, यासाठी त्यांनी विरोध दर्शवलाय. त्यामुळे ही जी दुफळी आहे किंवा हा जो वाद आहे तो मात्र महायुतीत फाटाफुटीचं कारण ठरू शकतो. शिवाय यावर बोलताना नुकताच चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी असंही सांगितलं की अजित पवार गटाला पहिलं अध्यक्षपद हवंय अशी मागणी झाली. यावर वाटाघाटी सुरू आहेत, बोलणं सुरू होईल. गरज पडली तर देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री यात लक्ष घालतील, नाहीतर घालणार नाही, तोडगा निघू शकतो. पण असं झालं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार गोष्टी नीट होतील असंही म्हणालेत. म्हणजे आता या सांगलीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची एंट्री होणार का, याकडे लक्ष लागलं असतानाच पाटील विरुद्ध पाटील हा वाद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून येईपर्यंत कायम राहणार आहे. कारण आता नेमका कोणाचा अध्यक्ष बसणार यावरून राजकीय वर्चस्व वाद पेटलेला दिसतोय. आणि मग हा जर कायम राहिला तर मग विरोधी बाकावर कोण बसणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कुणाला साथ द्यायची, कुणाला साथ देणार, हा देखील मोठा प्रश्न आहे. म्हणजे इथं पण अजून एक थोडीशी मेक आहे, ती म्हणजे भाजपला जरी राष्ट्रवादी अजित पवार गटांना साथ दिली किंवा शरद पवार गटांना साथ दिली तर 1.25 वर्षाच्या काळात प्रत्येकाला अध्यक्षपद मिळणार, हाच फॉर्म्युला लागू होणार आहे. मात्र असं असलं तरी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीत अजित पवार गटात अनेक गट सक्रिय आहेत. म्हणजे निशिकांत पाटील, संजय काका पाटील, शिवाजीराव नाईक, राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप, अजित घोरपडे असे 6 वेगवेगळे पक्ष आहेत. या वेगवेगळ्या पक्षातून जिल्हा परिषदेवर वेगवेगळे सदस्य निवडून आलेत. मग जरी अजित पवार गटाकडे अध्यक्षपद देण्यात आलं तर यावरून अंतर्गत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे गट एकत्र नसल्यामुळे मग कोणत्या गटाला अध्यक्षपद द्यायचं याच्यावरून वाद होऊ शकतात. एकूणच काय तर सांगलीतील हे समीकरण अत्यंत गुंतागुंतीचं म्हणले. आता हा तिढा कसा सुटतो, कोण कुणासोबत जातं, यावरच अंतिमतः अध्यक्षपदावर कोण विराजमान होतं याचं हेच संपूर्ण राजकारणावर अवलंबून आहे. मात्र या सांगलीच्या सगळ्या घडामोडींवर, गणितांवर तुमचं मत काय? अजित पवार गट कोणासोबत जाईल किंवा कोणासोबत जाणं इथं गरजेचं वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.